विजय भाऊ नमस्कार, एकनाथ शिंदे बोलतोय. आता मला सांगितलं अर्जुन भाऊनी, तर या बाबतीमध्ये मी मुख्यमंत्र्यांशी बोलून घेतो आणि एक आपण बैठक लावू त्याच्यामध्ये. हा, आणि बैठक लावू, मी सांगतो मुख्यमंत्र्यांना आणि मग निरोप आपल्याला देतो. नक्की आपण बैठक घेऊन त्याच्यामधून काय मार्ग काढता येईल आपण. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. अर्जुन भाऊ काय सांगू, 8 दिवसापासून आम्हाला उपोषण करते साहेब इथं लोकशाही मार्गाने आणि कलेक्टर आणि एसपींना निवेदन दिलं. मला इथं बसण्यासाठी जागा देखील दिली नाही. 78 वर्षात आम्हाला जर बसण्यासाठी जागा नसेल तर मी झाडावर 3 दिवस उपोषण केलेलं साहेब. ही लोकशाही राहील का असं का बरं आमचं? नाही, असं चुकीचं आहे. तर लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करणं आणि त्याला सहकार्य करणं नाही. जेव्हा मी झाडावर चढलो तिथल्याचे PR पोलीस मला गळफास देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे किती गुंडशाही झाली साहेब. नाही, असं कोणी केलं तर त्याला सोडणार नाही आम्ही. चुकीच्या पद्धतीने कोणी केलं वागेल तर त्याला माफ नाही. आमचे मान्य एवढे जर मान्य केले तर समाज तुमच्या पाठीशी राहील साहेब आणि शिष्टमंडळी इथे आलं पाहिजे. मी बोलतो. साहेब एक विनंती करा साहेब, त्यांना सलाईन तर लावा. 8 दिवस झाले साहेब. तुमच्या शब्दावर साहेब घेईल तो, त्याला विनंती करा साहेब. साहेब त्याला तुम्ही सांगा सलाईन घ्या म्हणून. तब्येत आलो बाबा. विजय भाऊ, आपल्याला आंदोलन करावं तर आपल्या शरीरात ताकद पाहिजे की नाही, मग आपलं शरीर नीट पाहिजे. तर तुम्ही सलाईन करून घेऊन ते लोकांना शेवटी तुमची लिडरशिप पाहिजे ना, त्यामुळे तुम्ही सलाईन घ्या आणि इथं लोक आपल्याला भेटतील. शिष्टमंडळ आणि तुमच्याही शिष्टमंडळाला आपण भेट देऊ, त्यामध्ये चर्चा करू. मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो स्वतः. भोळा समाज आया बहिणी डोळ्यातले असून आम्हाला देखसत नाही म्हणून आम्ही एवढं मोठं काम करतो. नाही, बिलकुल. भाऊ संजूला पाठवून द्या राठोडला, इकडं संजू राठोडला पाठवून द्या भाऊ. हा, उद्या पंकजा येते. हे भाऊ एक उद्धव आणि अविनाश बोलतात तुम्हाला. लागू करा. हा भाऊ, काही नाही भाऊ, शिष्टमंडळ आले की उपोषण सोडून घेऊ आम्ही. संजू भाऊला जर पाठवलं तर बरं राहील. संजू भाऊ शिष्टमंडळामध्ये. हा तेवढं थँक्यू भाऊ. थँक्यू. सेवालाल महाराज की जय, रामराव बापू की, नायक काशीनाथ भिया की, वसंतराव नायक की. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.